नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची झालेली पडझड अजून काही थांबलेली नाही। राज्यातील विधानसभा निवडणूक 3 महिन्यांवर आली आहे। अशातच आता राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहे। लोकसभेत शरद पवार गटाला मिळालेले यश हे अनेक जिल्ह्यातील समीकरणे बदलत आहे। शरद पवार गटात कार्यकर्त्यांचे इनकमिंग वाढले आहे। विशेषतः अजित पवार गटातून शरद पवार गटात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे। अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येच दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे। पिंपरी चिंचवडचे 40 पदाधिकारी राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। लवकरच त्यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित होणार आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रायगडची एकमेव जागा जिंकता आली। बारामतीसह इतर 3 जागांवर अजितदादांच्या उमेदवारांचा पराभव झाला। त्यानंतर आता पक्षातील पदाधिकारीही अजितदादांची साथ सोडून जात आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे। पिंपरी चिंचवड शहरातील 40हून अधिक कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी हे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यांच्या प्रवेशाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याआधीच म्हटले आहे की अजितदादा गटातील अनेक आमदार निवडणुकांपूर्वी शरद पवार गटात येण्याच्या तयारीत आहेत। इतर पक्षात गेल्यांना परत पक्षात घेणार का यावर शरद पवार मंगळवारी म्हणाले, पक्ष सोडून गेलेले मला कोणीही भेटले नाही, पण आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लोक भेटले आहेत याची मला माहित आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।